आज मी करणार होते शंकरपाळ्या। त्याच्यासाठी मी 1 ग्लास भरून साखर घेतली आहे। याच ग्लासच्या मापाने आता आपण दूध घेणार आहोत। आणि याच ग्लासच्या मापाने आपल्याला तूप घ्यायचं आहे। हे मी घरचं तूप घेतलेलं आहे। तुम्हाला जर डालडा आवडत असेल तर तुम्ही डालडा वापरला तरीही चालेल। हे सगळं समप्रमाणात घ्यायचं आहे। आणि आता हे सगळं आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचे जोपर्यंत त्याच्यातली साखर विरघळत नाही। साखर आपली छान विरघळून आली का त्याच्यात आपल्याला बसेल एवढा मैदा घालायचा आहे आणि अगदी 1 चिमूटभर मीठ घालायचे आणि पिठाचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। मी पीठ मळून 10 मिनिटं बाजूला ठेवलं होतं। आता त्यातला एक छोटा गोळा घेऊन मी लाटी लाटून घेणार आहे। लाटी आपल्याला खूप पातळ लाटायची नाही, थोडीशी जाडसरच लाटायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता मी थोडी जाडच लाटलेली आहे। आता हे साईडच्या कडा आपल्याला सगळ्या काढून टाकायच्यात आणि मध्ये छान छान चौकोनी शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या। तुम्हाला ज्या आकारात आवडतील त्यात करून घेऊ शकता। अशा प्रकारे छोट्या छोट्या मी त्या कट करून घेतलेल्या आहेत। तोपर्यंत एका बाजूला मी तेल तापत ठेवलेलं आहे। मी एवढ्या जाड शंकरपाळ्या केलेल्या आहेत। जाड केल्या की त्या खुसखुशीत होतात। इथे आता आपलं तेल व्यवस्थित तापलेले। आता पहिला घाणा आपण त्याच्यात सोडूयात। गॅस आपला मीडियम फ्लेमवर आहे। मध्ये आधी त्यात थोडेशा हलवायच्यात, अगदी खूप पण पटापटा हलवायच्या नाहीत, नाहीतर त्या विरघळतात। तेल जर छान तापलेलं असेल तर त्या विरघळणार नाहीत। आपले शंकरपाळ्या आता झालेल्या आहेत। तुम्हाला जर जास्त लाल हवे असतील तर तुम्ही थोड्या जास्त तळल्या तरीही चालतील। आपला पहिला घाणा आता झालेला आहे। आपले शंकरपाळ्या आता तयार आहेत। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।